पुणे ठाणे पाठोपाठ उल्हासनगरमध्येही बारवर महापालिका ॲक्शन मोडवर येत कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत एंजल आणि ॲपल या 2 बारवर कारवाई करण्यात आली। महापालिका प्रशासन आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली आहे। तसेच शहरातील इतरही अनधिकृत बारवर देखील कारवाई केली जाणार असल्याचं सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी सांगितलं आहे। या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केल्याने उल्हासनगरमधील छमछम पूर्णपणे बंद होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। क्षेत्रात जे अनधिकृत डांगबार आहेत त्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांकडून कागदपत्रे मागवण्यात आली होती। ज्या डांगबारदारांकडे परवानगी नव्हती, जे अनधिकृत होते, त्यांना निष्कासनाची नोटीस बजावण्यात आली होती। त्या अंतर्गत आज 2 बाराविरुद्ध कारवाई चालू केलेली आहे। ॲपल बार आणि एंजल बार हे 2 बार निष्कासित करण्यात आलेले आहेत। मान्य आयुक्तांच्या आदेशान्वये करण्यात आलेले आहे। यासाठी आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त किशोर गौस साहेब पण स्वतः उपस्थित होते। तर ही कारवाई आज आम्ही चालू केलेली आहे। 2 बार घेतलेले आहेत आणि इतर बारचे आम्ही कागदपत्र पडताळण्याचे काम चालू आहे। त्याच्यामध्ये जे अनधिकृत आढळून येईल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल।